अंगणवाडी सेविकांना सायकल वाटप। होय ताईंनो, तुम्ही बरोबर ऐकलत। ही वुमन एम्पॉवरमेंट आहे, त्यामुळे यामध्ये काही होऊ शकतं। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना सायकल वाटप झालंय। सर्वांना नमस्कार, मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। कुठल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना सायकल वाटप झालं हे या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कामठीवरून ही न्यूज आहे। 6 वर्ष वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षणाची ओढ लागावी, तसेच गरोदर स्तनदामाता व बालकांच्या कुपोषण निर्मूलनासाठी योग्य पूरक आहार पुरवण्याच्या उद्देशाने एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कामठी शहर अंतर्गत कामठी शहरात 91 अंगणवाड्या कार्यरत आहे। अंगणवाडी ताईंनो, तुमच्याकडे पण सायकल किंवा अन्य काही वस्तू अशाच मिळाल्या का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। या अंगणवाडीत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना त्यांच्या कामासाठी मदत करणे, तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंगणवाडी कामासाठी अधिक सक्षम होत त्यांना कामासाठी जाण्यास सोयीचे व्हावे, या उद्देशाने कामठी शहरातील अंगणवाडी ताईंना गुरुवारी एकात्मिक बाल विकास प्रकल्पातर्फे सायकल वितरित करण्यात आल्या। या प्रसंगी सायकल प्राप्त केलेल्या समस्त अंगणवाडी ताईंच्या चेहऱ्यावर हास्य फुलले। दरम्यान शासनाच्या वतीने वितरित करण्यात आलेल्या सायकल अंगणवाडी ताईंच्या कामासाठी आणि आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार असून या योजनेमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल। ताईंनो, आतापर्यंत अंगणवाडीतर्फे अर्ज करण्यात येत होते ते फक्त किशोरी मुलींचे, की ज्यांचे शिक्षण बाहेरगावी चालू आहे, 2 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर त्यांची शाळा आहे, त्यांना सायकल मिळत होत्या एकात्मिक बालविकास प्रकल्पातर्फे। परंतु हा अभिनव उपक्रम कामठी शहरामध्ये राबवण्यात आला, की ज्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कामावर जाण्यासाठी सायकल वाटप करण्यात आल्या। त्यामुळे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई कामावर लवकर पोहोचण्यास मदत होणार, कारण शहरामध्ये भरपूर ट्रॅफिक असते आणि त्यामध्ये ऑटो किंवा टॅक्सीने जायला खूप वेळ लागतो। तर आता सायकलची मदत ही योग्य मदत आहे, त्यामुळे त्यांचे आरोग्य पण सुदृढ राहणार, असं एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। अंगणवाडी ताईंनी शासनाचे तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्प कामठीचे आभार मानले। या प्रसंगी उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येतील अंगणवाडी सेविका व मदतनीसांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले होते। मैत्रिणींनो, काल गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना घडली। या विमान दुर्घटनेत अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले। नुकत्याच उडालेल्या या विमानाला लवकरच लँडिंग करायला वेळ न मिळाल्याने त्याने पेट घेतले आणि त्यानंतर ते विमान उतरताना एका हॉस्टेलवर क्रॅश झाले। त्या हॉस्टेलमधील काही विद्यार्थिनी पण गंभीर किंवा किरकोळ जखमी आहेत। तर जे विमान दुर्घटनेत मृत्यू पावले त्यांच्या आत्म्याला भगवंत शांती देवो, हीच प्रार्थना करूया। मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरलेला असेल, उपयोगाची माहिती असेल यामध्ये, तर किंवा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। ताईंनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा। थँक्यू सो मच।